नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. सातपुड्यात घुमणार यहामोगी मातेचा जयघोष. डाबच्या पावनभूमीत देवगणांची भरणार सभा. नमस्कार. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आदिवासी बांधवांचं अढळ श्रद्धास्थान म्हणजेच डाब देवगोई. अक्कलकुवा तालुक्यातील या पावनभूमीत लवकरच आदिमाया यहामोगी मातेचा त्रैदिवसीय उत्सवाचा सोहळा रंगणार आहे. सृष्टीतील पहिला जीव जिथे अवतरला त्या भूमीचा इतिहास काय आणि यंदाच्या पूजनाचं नियोजन कसं असेल, पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट. निसर्गपूजा आणि प्राचीन परंपरेचा अनोखा संगम म्हणजे डाब देवगोई येथील यहामोगी मातेचा उत्सव. 14 फेब्रुवारीपासून या उत्सवाचा प्रारंभ होत असून हजारो भाविक या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहेत. उत्सवाचे वेळापत्रक: फेब्रुवारी 14 विधिवत स्थानविधीने उत्सवाची सुरुवात. फेब्रुवारी 15 सामूहिक पूजेचा महासोहळा. फेब्रुवारी 16 पावरा समाजाकडून मानाची पूजा. या स्थळाचे महत्त्व केवळ धार्मिक नसून ते ऐतिहासिक सुद्धा आहे. इतिहासकारांच्या मते सृष्टीतील पहिला जीव कोलपासा याच भूमीत अवतरला. प्राचीन काळी याच ठिकाणी विविध प्रांतांतील देवांची सभा मोलहोबाय भरत असे. म्हणूनच याला देवगोया म्हणजेच देवांचे निवासस्थान म्हटले जाते. या ठिकाणाचे सरपंच आकाश वसावे म्हणतात, आमचे सण हे निसर्गाची जपणूक करण्यासाठी आहेत. राजा गिमल्याने 7 समुद्र फिरून धरणीची तहान भागवली, तोच समृद्धीचा वारसा घेऊन आम्ही हा उत्सव साजरा करतो. यंदाच्या यात्रोत्सवासाठी देवगोवी ट्रस्ट, आदिवासी एकता परिषद आणि स्थानिक ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. आज डाब येथे यहामोगी जत्रानिमित्त आम्ही बसलो होतो. त्याच्यामध्ये गावाचे सर्व कारभारी, ग्रामपुंजारा, त्याच्यानंतर सरपंच, दाया, आकाश आणि करमसिंग दादा, आम्ही सगळे आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते आणि सगळेच आम्ही बसलो होतो. आज असा निर्णय झाला की 15 तारखेपासून यहामोगीच्या जत्राची सुरुवात होते आणि त्या ठिकाणी जत्रामध्ये कशा पद्धतीने येणाऱ्या लोकांचा व्यवस्था करायची, पाण्याची व्यवस्था करायची, राहायची व्यवस्था करायची, सोंगाडी की 2 रात्री नाचवायची आहे, अशा पद्धतीने चर्चा झाली. आणि दुसरा विषय असा होता की देवगोई येथे माणिकराव गावी साहेब असताना सांस्कृतिक भवन दिलं आहे, त्याला संग्रहालयाचे आकार जयसिंग पवारसाहेब डेप्युटी इंजिनियर असताना दिलेला आहे. तर त्या ठिकाणी सातपुड्यामध्ये ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी आज संपत आहेत किंवा दुर्लक्षित होत चाललेली आहे, अशा गोष्टी त्या ठिकाणी संग्रह करायचे आहे. त्याच्यामध्ये स्वयंपाकासाठी लागणारे मातीचे भांडे असतील, मासे मारण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे किंवा आपली जी वाजंत्री आहे, ढोल आहे, त्याच्यानंतर आदिवासी या जमान्यामध्ये कोणकोणते हत्यार वापरत होते, अशा सगळ्या गोष्टीचं संग्रहालय बनवण्यासाठी पण चर्चा झाली आहे. तर पुढच्या मीटिंगमध्ये त्याविषयी चर्चा होईल. पण खास करून यहामोगीच्या जत्रासाठीच ही बैठक घेण्यात आली होती. निसर्ग पूजन आणि सृष्टी संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक उत्सवात सहभागी होण्यासाठी सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतून हजारो भाविक दाखल होणार आहेत. तर विसरू नका, 14 ते फेब्रुवारी 16 या काळात यहामोगी मातेच्या चरणी नतमस्तक होण्याची ही संधी. श्रद्धेचा हा जागर आणि निसर्गाशी नातं सांगणारा हा उत्सव अनुभवायला नक्की या. उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज चॅनल, डाब. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.